राज्यात उन्हाच्या चटक्याने दुपारी उकाडा वाढला आहे. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उकाडा मात्र जाणवत आहे. मंगळवारी विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवारी मराठवाड्यात पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून कोकणात उष्णता आणि उकाडा वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा तापदायक कहर कमी राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा कमी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्या म्हणजेच बुधवारी मराठवाड्यात पावसाचा तर कोकणात उष्णतेच्या लाटेसह उकाड्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह उकाडा असह्य होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. देशात मागील 24 तासात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा येथे 43.5, चंद्रपूर येथे 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रात जेऊर येथे 42.5 अंश, मराठवाड्यातील नांदेड येथे 41.2 अंश तापमानाची नोंद झाली. दक्षिण मध्य प्रदेशापासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरलेली आहे. तसेच दक्षिण मध्य प्रदेशापासून ते तमिळनाडू जवळचा समुद्र भागापर्यंत उत्तर दक्षिण दिशेत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.